चला दोन्ही संघ लाईनअप करून घ्या. चला साई माऊली श्रीदेव दोन्ही संघ लाईनअप करून घ्या. चला श्रीदेव श्रीदेव चला श्रीदेव संघ प्लीज लाईनअप करून घ्या. मैदानाच्या मध्ये पहिला सामना श्रीदेव विरुद्ध साई माऊली. चला श्रीदेव संघ प्लीज जेवढ्या तेवढ्यानी लाईनअप करून घ्या कर्णधार सोबत. आमचे ऑफिशियल अंपायर प्लीज तुम्ही सुद्धा या. सर पहिल्या मॅचच्या टॉससाठी या. चला श्रीदेव लाईनअप करून घ्या. साई माऊली पूर्ण टीम टीम कमिटी मेंबर सर्वजण लाईनअप करून घ्या. साई माऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका कासरुंग बाबा स्मृती चषक या स्पर्धेचं द्वितीय वर्ष आपण सर्वजण जुळलेले आहेत. चला श्रीदेव संघ या पूर्णपणे जेवढे खेळाडू रजिस्टर आहेत सर्वजण या. साई माऊली पूर्ण कमिटी या मंचाच्या दिशेने सुद्धा आणि मैदानाच्या आतमध्ये पिचवर. येस विघ्नेश फायटर तुम्ही सुद्धा जॉईन करायचं आहे. ऑफिशियल अंपायर दोन्ही अंपायर प्लीज. विघ्नेश फायटर आर्चिस तुम्ही सुद्धा या. सर्व टीम तुमच्या टीमला बोलवा. समर्थ बॉईज 14-32. चला ऑफिशियल अंपायर चेक. चला सर्व साई माऊली कमिटी म्हणजे दोन्ही पंच. समर्थ बॉईज 14-32 तुमचा संघ सध्या आला असेल त्यांनी सुद्धा उभा राहा. विघ्नेश फायटर संघ आलाय तो सुद्धा मैदानाच्या दिशेने जॉईन होईल आम्हाला. चला ऑफिशियल अंपायर गंभीरजी पाटील सर यांना सुद्धा विनंती असेल पहिल्या मॅचच्या टॉससाठी तुम्ही सुद्धा यायचं आहे. या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहोत आपण थोड्याच वेळात. मंचावर उपस्थित मान्यवर सुजित केसरी साहेब यांना सुद्धा विनंती असेल. नयन मांगायला तुम्हाला सुद्धा विनंती असेल प्लीज. पंच ऑफिशियल अंपायर विवेक पाटील यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. चला आमची कॅमेराची टीम पाटील नेटवर्क रेडी.
चला समर्थ बॉईज 14-32 संघ तुम्ही सुद्धा जॉईन व्हा. या स्पर्धेला थोड्याच वेळात उद्घाटन करणार मान्यवरांच्या उपस्थितीत. दगड सुद्धा आलेला आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी सर्व निर्विघ्नमध्ये व सर्व कार्येषु सर्वदा गणरायाला वंदन करून आपण सर्वजण जुळलेले साई माऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका व कासरंग बाबा स्मृती चषक या स्पर्धेचा दुसरा वर्ष मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. सन्माननीय हर्षदजी गुरव यांच्या शुभ हस्ते आपण त्रिफळा सर्वपदा अभिवादन करतोय. यांच्या शुभ हस्ते आपण पहिला नारळ सुद्धा फोडणार आहेत. दीपप्रज्वलन आपण यष्टांचं करून घ्या. अगरबत्ती सर्वप्रथम आपण ज्या खेळपट्टीला पुजतो कारण की ज्या खेळपट्टीवर आपण 4 दिवस सामने रंगवणार आहे त्या खेळपट्टीचं पूजन करणं घेतात. त्रिफळाने सुद्धा आपण अभिवादन हार घालून मान्यवरांचे मनापासून आभार. त्यानंतर रचित पाटील यांना विनंती असेल तुम्ही सुद्धा प्लीज या. मोरया. त्यानंतर सुजित केसरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सुद्धा आहोत. चला या स्पर्धेत त्यांनी मुख्य आयोजक गेल्या वर्षी सुद्धा या व्यक्तीने खूप मेहनत केली आणि साई माऊलीचे कर्णधार हेमंत गुरव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सुद्धा नारळ फोडणार आहेत. गणपती बाप्पा जीवदानी माते की साई बाबा की. तर मांगेला यांच्या शुभ हस्ते सुद्धा विनंती असेल त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. मान्यवरांच्या मनापासून पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी सन्मान्य हर्षदजी गुरव यांना विनंती असेल आमच्या खेळपट्टीच्या दिशेने यायचं आहे. चला साई माऊली क्रिकेट क्लब विनंती असेल आमच्या खेळपट्टीच्या दिशेने हर्षदजी गुरव यांच्या शुभ हस्ते आपण ज्या स्पर्धेचा चॅम्पियन विनरची ट्रॉफी आहे त्याचं उद्घाटन करणार आहोत. ही चॅम्पियनची ट्रॉफी आहे. रविवारी निश्चितच समजेल कोणता संघ घरी घेऊन जाईल ही ट्रॉफी. चला मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत. विनंती असेल दोन्ही कर्णधार श्रीदेव विरुद्ध साई माऊलीचा पहिला सामना असेल. कॉंग्रॅच्युलेशन. नाणेफेकीचा कॉल होता त्या दिशेने आलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. मागच्या आठवड्यातच आपण या सामन्यावरती खेळलो होतात. खेळपट्टीचा सुद्धा अनुभव लो स्कोरिंग इकडे सामने होतात. मग समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखू शकण्याचा प्रयत्न असेल? 23 ते 24 धावा. आणि एकंदरीत तुम्ही या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहे. कशा प्रकारे सर्व मुलांनी आणि या ग्राउंड बनवण्यासाठी किती मेहनत लागली आणि मुलांबद्दल 2 शब्द? मुलांनी तर खूपच मेहनत केली. बोले तेवढं कमीच आहे. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक श्रीदेव. नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय असता? आलंय काय बघूया पुढे. तुमचा संघ मागच्या स्पर्धेमध्ये खेळताना या ग्राउंडवर खूप चांगला खेळ खेळला होता. आता मुलांची एकंदरीत तयारी आणि या स्पर्धेविषयी? काहीतरी सुटलेला आता बघून घेऊन जाऊ.
कॉंग्रॅच्युलेशन. काहीतरी सुटलेला आता निश्चितच चांगला खेळ तुम्ही सुद्धा काही. चला आपण राष्ट्रगीत आहे प्लीज. साईमाऊली संघ सर्व या पहिल्या सामन्यामध्ये आपण राष्ट्रगीत आहे. श्रीदेव संघ तसेच उभे राहतील. साईमाऊली पूर्ण टीम प्लीज. साईमाऊली पूर्ण टीम प्लीज. चला ज्यांनी ज्यांनी कॅप्स अँड गॉगल्स घातलेले त्यांनी सुद्धा. विघ्नेश फायटर संघ राष्ट्रगीतसाठी सुद्धा तुम्ही सुद्धा सज्ज हो जाय. चला डीजे रेडी. ज्यांनी ज्यांनी कॅप्स आणि गॉगल घातलेत प्लीज काढा. एक साथ सावधान. राष्ट्रगीत सुरू कर. फिल्मी गाने से जुड़े रहने के लिए YouTube गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. बघा स्पर्धा सुरू होण्याच्या आधी एक सूचना सांगण्यात येते. विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जेव्हा तुम्ही आपल्या संघाची नोंदणी केली होती त्या नोंदणीमध्ये तुमचे जे 16 खेळाडू रजिस्टर आहेत ते 16च खेळाडू फक्त डगआउटमध्ये बसू शकतात. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. जर का कोणत्या संघाने ऑब्जेक्शन घेतलं आणि जर का आमच्या साईमाऊलीच्या कमिटीला जर का ते आढळलं तर आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर 2 रनची पेनल्टी असेल. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. जे खेळाडू 16 खेळाडू तुमच्या संघामध्ये रजिस्टर आहेत ते 16च खेळाडू फक्त डगआउटमध्ये बसू शकता. जर का अजून कोणत्या संघाला नियम समजला नसेल तर मंचाच्या दिशेने येऊन तुम्ही नियम विचारू शकता.
बघा रिव्ह्यू साठी सूचना आलेल्या आहेत. फक्त रनआउट साठी रिव्ह्यू असणार आहे. फक्त रनआउट साठी रिव्ह्यू असणार. वाईड नोस अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असणार आहे. हा फक्त अंपायर डिसिजन असेल तर अंपायर काय रिव्ह्यू वगैरे घेऊ शकतात पण अंपायर वरती प्रेशराईज केलं जाणार